नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. एक कविता आहे अश्वत्थामा, चिरंजीवीचा शाप नावाची. हम्म. आणि त्या कवितेच्या आधारे आपण अश्वत्थामाच्या आयुष्याचा आणि त्याच्या नशिबाचा मागोवा घेऊया. बरोबर. ही कविता अश्वत्थामाला एका वेगळ्याच अँगलने बघते. त्याचं ते चिरंजीवी असणं म्हणजे वरदान नव्हे तर शिक्षा कसं ठरलं हे मांडते. हो ना. म्हणजे कवितेत असं म्हटलंय की त्याचं आयुष्य दुसऱ्यांसाठीच गेलं सगळं, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात. अगदी. आणि शेवटी काय मिळालं तर फक्त एकटेपणा आणि कधी न संपणारी भटकंती. मृत्यू पण जवळ येत नाही त्याच्या, कारण तो शाप आहे अमरत्वाचा. चला मग जरा खोलवर बघूया या कवितेतून त्याच्या यातना कशा दिसतात ते. नक्कीच. सुरुवातच किती काय म्हणतात त्याला विरोधाभासी आहे बघा. द्रोणाचार्यांसारखा महान गुरु, त्यांचा मुलगा. आणि वर महादेवाचा आशीर्वाद पण होता म्हणतात. हो. आणि ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, केवढी मोठी दिव्य अस्त्र होती त्याच्याकडे. एवढं सगळं असूनही काय आलं वाट्याला? खरंय. आणि त्याचे वडील द्रोण, त्यांच्या अतिपुत्रप्रेमामुळेच ते स्वतः अडचणीत आले. ते नरोवा कुंजरोवा प्रकरण, हो ना. अगदी. तो धर्म अधर्माचा पेच आणि त्याचा शेवट, त्याचा परिणाम अश्वत्थामाच्या आयुष्यावर झालाच असणार. आणि मग हे चिरंजीवी पण आपण सहसा अमरत्वाला वरदान समजतो. पण इथे कविता त्याला स्पष्टपणे शाप म्हणतीये. 7 चिरंजीवांपैकी एक असून सुद्धा त्याच्या नशिबी आलं ते अंत नसलेलं दुःख आणि पश्चाताप. बरोबर. कविता हेच सांगते की नाही की इतरांसाठी जगून पण साधं कौतुकाचे 2 शब्द नाहीत नशिबात. त्याचं ते चिरंजीवी पण म्हणजे एकटेपणाचंच दुसरं रूप. ती जखम कधी भरणारच नाहीये. आणि कवितेत तो उल्लेख आहेच त्या घटनेचा ज्याने सगळं बदललं. अभिमन्यूची पत्नी उत्तरा, तिच्या गर्भावर सोडलेलं ब्रह्मास्त्र. तो क्षण, तो निर्णायक ठरला. श्रीकृष्णाने ते अस्त्र निष्प्रभ केलं खरं, पण गर्भाचा नाश झालाच. आणि मग श्रीकृष्णाचा तो क्रोध, हो, तोच तो प्रसिद्ध शाप, कपाळावरचा मणी काढून घेतला, तेच गेलं. आणि ती अवस्था, रक्तबंबाळ, कुष्ठरोग्यासारखी आणि एकट्याने भटकत राहण्याची शिक्षा युगानुयुगे. कौरवांचा शेवटचा सेनापती, पण शेवट असा, एकाकी. खूप मोठी शोकांतिका आहे ही. पण मला या कवितेतली एक गोष्ट खूप भावली, ती म्हणजे सहानुभूती. म्हणजे राग नाहीये त्याच्याबद्दल कवितेत, तर त्याच्या दुःखाबद्दल एक कणव आहे. अगदी बरोबर. ती ओळ आहे ना, मित्रा तुला शापाची गरज आहे रे. हो, ती खूप महत्वाची आहे. म्हणजे ती आपल्याला अश्वत्थामाकडे फक्त एक खलनायक म्हणून बघायला नाही लावत, तर एक गुंतागुंतीची व्यक्ती म्हणून बघायला लावते, जी खूप दुःख सोसतीये. इतकं सामर्थ्य असूनही अशी अवस्था, विचार करायला लावणारी गोष्ट आहे. नक्कीच. ती सहानुभूतीच आपल्याला त्याच्या यातनांची थोडी कल्पना देते. आणि कवितेचा शेवट तर अजूनच हे लावून टाकतो, त्याला भगवान कल्कीच्या रूपात सुद्धा पुन्हा जन्माला येऊ नकोस असं म्हणणं. म्हणजे दुःखाची किती परमावधी असेल, पुनर्जन्म पण नकोसा वाटावा. आणि मग ती ऐ जिंदगी गले लगाले सारखी हूळ वापरणं, जणू आता हे दुःख स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. म्हणजे परिस्थिती स्वीकारून जगणं. तर थोडक्यात ही कविता अश्वत्थामाला एका ट्रॅजिक हिरोसारखं सादर करते. अमरत्वाचं आणि भूतकाळातल्या कर्मांचं ओझं घेऊन वावरणारा, पण तरीही सहानुभूती मिळवणारा. खरंच ही कविता आपल्याला पुन्हा विचार करायला लावते, चिरंजीवी असणं हे नेहमीच चांगलंच असतं का? कितीच सर्वात मोठी शिक्षा ठरू शकते. आणि कर्मांची फळं ती कशी आणि कधीपर्यंत भोगावी लागतात. अश्वत्थामाचं हे चित्रण महाभारतातल्या चांगल्या वाईटाच्या कल्पनांना आव्हान देतं नक्कीच. एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरा, की कधीकधी वरदान वाटणाऱ्या गोष्टीच शाप कशा बनू शकतात.